श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याला अण्णाजी माई नावाचे सर्वांनाच आदरणीय असणारे असे एक दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांचा सर्व शास्त्रांचा आणि पुराणादी ग्रंथांचा अत्यंत सखोल अभ्यास होता. ते अग्निहोत्राचं व्रत चालवित असत. ते श्री अवधूतानंद स्वामी महाराजांचे प्रथम शिष्य असून श्री रामानंद महाराजांवरही त्यांचं तितकंच प्रेम होतं. आचार विचारांनी संपन्न व विदर्भातील सर्वमान्य असंच त्यांचं एकूण व्यक्तिमत्व होतं. ते श्री महाराजांपेक्षा 12 वर्षांनी वडील असून श्री महाराजांचे वडील बंधू बाबाजींचे परमस्नेही होते. ते श्री महाराजांचे कुलगुरू कुलोपाध्याय असून श्री महाराजांवर त्यांचा अत्यंत स्नेह होता. श्री महाराजांना ते श्री रामानंद महाराजांप्रमाणेच मानित असत. श्री रामानंद महाराजांच्या सर्वच उत्सव महोत्सवात व सर्व यज्ञ यागादी कार्यात त्यांची उपस्थिती असे. परंतु वृद्धपणामुळे मात्र आता त्यांचं शरीर व्याधीग्रस्त झालं होतं. शेवटी तर श्री महाराजांचं दर्शन व्हावं हा एकच ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाजवळ श्री महाराज आले का हा एकच प्रश्न ते सतत विचारित असत. गेल्या 1 महिन्यापासून महाराजांच्या दर्शनाची सारखी तळमळ त्यांना लागली होती. रामकार्यासाठी म्हणून श्री महाराज बऱ्याच दिवसांपासून प्रवासातच होते. सन 72चा माघ शुद्ध जसा संपला तसा अण्णाजीला महाराजांची आता मला भेट होईल म्हणून खूप आनंद झाला. माघवद्य सप्तमीला महाराज साखरखेर्ड्याला आले. भक्तांनी श्री महाराजांना अण्णाजी सारखी आपली वाट पाहतात व येणाऱ्या जाणाऱ्या जवळ सतत महाराज आले का हा एकच प्रश्न विचारतात म्हणून सांगितले. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा व नित्यकर्म आटोपल्यावर महाराजांनी रामाच्या दर्शनास जायचे म्हणून गाडी काढण्यास सांगितली. त्यांनी गाडीने प्रथम राम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले व तेथून ते अण्णाजींच्या भेटीस निघाले. श्री महाराज घरी येत आहेत हे कळताच अण्णाजी खाटेवर उठून बसले व श्री महाराज येताच त्यांना खाटेसमोर खुर्ची टाकून त्यावर बसविले. दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. श्री महाराज अत्यंत आदरपूर्वक अण्णाजींना म्हणाले, अण्णाजी, आपण आईवडिलांची खूप सेवा केली. अग्निहोत्र पाळून अग्निनारायण तोषविला. विद्यागुरूंची, वेदशास्त्र पुराणांची व मोक्षगुरू अवधूतानंद स्वामी महाराजांची आपणाला खूप सेवा घडली. आपण शास्त्राप्रमाणे आचरण ठेवून अनेक यज्ञयाग केले व करविले. शेवटी अण्णाजी म्हणाले, हे सर्व खरं आहे, परंतु आपण प्रत्यक्ष हनुमंत आहात हे मी पूर्ण ओळखलं आहे आणि मी आपल्या 42 पिढ्यात येतो म्हणून माझाही उद्धार निश्चित आहे. परंतु तरीही माझ्या 2 मागण्या आहेत, त्या मात्र आपण पूर्ण कराव्यात. तेव्हा श्री महाराज म्हणाले, कोणत्या मागण्या आहेत? त्या मी तात्काळ पूर्ण करीन. तेव्हा अण्णाजी म्हणाले, आपले दोन्ही पवित्र चरण या बाजेवर ठेवा व त्या चरणावर मस्तक ठेवून मला आपलं दर्शन घेऊ द्या. आणि दुसरं मागणं म्हणजे आता काळ अगदी जवळ आला आहे, तेव्हा अंतकाळी मला तुम्ही हरिस्मरण करून द्या आणि ते केवळ आपण देऊ शकता म्हणून आपणाला ही प्रेमपूर्वक विनंती आहे. श्री महाराजांनी त्यांचं हे विधान ऐकलं आणि महाराज म्हणाले, अण्णाजी, मला हे बरं वाटत नाही. तेव्हा अण्णाजी म्हणाले, मला किती वाईट वाटेल याचा आपण विचार करा. हा संवाद पूर्ण होताच श्री महाराजांनी आपले उभय चरण खाटेवर ठेवले आणि अण्णाजींनी आपले मस्तक अत्यंत आदरपूर्वक महाराजांना केवळ हनुमंत जाणून त्यांच्या चरणावर ठेवले. तेव्हा श्री महाराज रामा, रामराया, महाराज असा सारखा उच्चार करीत आपले दोन्ही हात अण्णाजींच्या पाठीवर फिरवित होते आणि अण्णाजी महाराजमय झाले होते. त्यानंतर 4थ्याच दिवशी अण्णाजींनी दत्तस्मरणात व श्री दत्त ध्यानात देह ठेवला आणि विजया एकादशीच्या पावन पर्वकाळावर दत्त होऊन वैकुंठगमन केलं. श्री महाराजांच्या व श्री अवधूतानंद स्वामी महाराजांच्या परमकृपेने त्यांनी असा गोड अंतकाळ साधला. असो, साधक हो, जालना येथे झालेला परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा 79वा वाढदिवस आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.